नमस्कार. वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत काय होतं की आपण एखादं मोटिवेशनल लेक्चर ऐकतो. त्यामुळे आपल्याला देखील अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते. आपल्यामध्ये देखील आग पेटते. आपण देखील असं करून दाखवावं असं वाटायला लागतं आणि मग आपल्या मनाशी आपण संकल्प करतो की आजपासून आपण नियमितपणे अभ्यास करू. त्याप्रमाणे पहिल्या दिवशी आपण 6 तास अभ्यास करतो. 6 तास अभ्यास झाल्यावर आपण सगळ्या गल्लीमध्ये धिंडोरा पिटतो, मी दररोज अभ्यास करणार आहे, मी यशस्वी होणार आहे. आणि 4 दिवसानंतर आपला हा उपक्रम बंद पडतो. त्यानंतर पुन्हा महिनाभराने आपल्याला आठवण येते, पुन्हा एखादं मोटिवेशन मिळतं आणि पुन्हा एकदा आपण अभ्यासाला सुरुवात करतो. अनेकांच्या बाबतीत असं घडतं, परंतु असं घडू नये. आपण नियमितपणे अभ्यास करावा, आपल्या अभ्यासात सातत्य असावं आणि आपल्याला त्यात यश मिळावं. त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी मनाची मदत कशी घेता येईल, त्यासाठी मनाला कसं तयार करायचं, याची सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे होतं याला इंग्रजीमध्ये प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे मराठीमध्ये सांगायचं तर चाल ढकल वृत्ती असं म्हणतात. म्हणजे एखादं काम करायचं आपणच ठरवतो आणि आपणच मग म्हणतो की नको, हे आज आहे ना, आज हे काम नाही करायचं, आपण हे काम उद्या करू. आणि अशा पद्धतीने उद्यावर काम ढकलण्याची आपली ही वृत्ती, त्याच्यामुळे आपण ठरवलेलंच आपण पूर्ण करू शकत नाही आणि त्याच्यानंतर आपल्यालाच खूप पश्चाताप होतो, आपल्यालाच खूप त्रास होतो. यासाठी आपल्याला आपल्या मनाला किंवा आपल्या मेंदूला नियंत्रणात ठेवावं लागेल किंवा त्याला थोडंसं प्रशिक्षण द्यावं लागेल. काय होतं की आपण ज्यावेळेस मोटिवेटेड होतो आणि एखादं चांगलं काम करण्यासाठी स्वतःला तयार करतो, त्यावेळेस आपलं असं होतं की आपल्या अनेक ज्या वाईट सवयी असतात त्या सगळ्या आपण एकाच वेळी बंद करण्याचा प्रयत्न करतो. अनेक संकल्प आपण एकाच वेळी करतो आणि तुम्ही सांगा की हे सगळे संकल्प एकाच वेळी जर तुम्ही केले तर ते तुम्ही पूर्ण करू शकणार आहात का? मुळीच नाही. आपल्या लक्षात येत नाही आणि आपण ज्यावेळेस एक चांगलं करायला जातो त्यावेळेस बाकीच्या वाईट सवयी आजच सोडायचा असा संकल्प करतो आणि आपली एकही सवय त्याच्यामुळे सुटत नाही. त्यामुळे तसं न करता वन ॲट अ टाइम, एका वेळी एकच सवय करायची किंवा एका वेळी एकच संकल्प करायचा, मात्र तो संकल्प 7 दिवस कंटिन्यू करायचा. आता आपण दुसरं सोल्युशन पाहणार आहोत. जो विषय तुमचा स्ट्रॉंग आहे, जो विषय तुम्हाला आवडतो आहे, त्या आवडत्या विषयाची मदत घेऊन तुमचा जो विषय वीक आहे किंवा ज्या विषयात तुम्ही थोडे कमी आहात तो आपल्याला चांगला करता येतो किंवा तो आपल्याला त्या उंचीवर आणता येतो. अशा वेळी काय करायचं की समजा तुमचा एखादा वीक सब्जेक्ट आहे, तर वीक सब्जेक्ट कधी करायचा? ज्यावेळेस तुमचा बेस्ट टाईम आहे, तुम्हाला असं वाटतं की ज्यावेळेस अभ्यास केल्याने आपला तो पूर्णपणे लक्षात राहतो, तुम्ही ज्यावेळेस खूप फ्रेश असतात त्यावेळेस वीक सब्जेक्ट करायचा. आणि ज्यावेळेस तुम्हाला कंटाळा येईल, तुमचं जेवण झालेलं असेल, तुम्हाला थोडंसं आळस येईल, अशा वेळी तुमच्या आवडीचा विषय करायचा. तुमचा आवडीचा विषय समजा गणित आहे, तर तो जर तुम्ही त्यावेळी केला तर तुम्ही ते गणित आनंदाने सोडवू शकाल आणि तुमचा वेळ देखील चांगला जाईल. त्यामुळे किंवा तुमचा ज्यावेळेस बेस्ट टाईम असेल त्यावेळेस अवघड विषय करायचा आणि ज्यावेळेस तुमचा कंटाळवाणा टाईम तुम्हाला वाटतो त्यावेळेस स्ट्रॉंग विषय करायचा. हे ते दुसरं टेक्निक आहे. ही जी तिसरी टीप आहे तिला ट्रॅक युअर सेल्फ म्हणजे तुमचाच तुम्ही ट्रॅक करा असा त्याचा अर्थ आहे. की मी काल रात्री ठरवलं होतं की आज मी 3 चॅप्टर्स मी पूर्ण करेल आणि मी ते 3 चॅप्टर पूर्ण केलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही ते खून करत असतात त्यावेळेस तुमचा हा आत्मविश्वास जागृत होतो आणि हा आत्मविश्वासच तुम्हाला अधिक आत्मविश्वास देत असतं. तर या मनावर कंट्रोल करण्यासाठी मन जे सांगेल ते तुम्ही जर केलं नाही, त्याच्या विरुद्ध जर गोष्ट केली आणि अशा काही गोष्टी जर तुम्ही केल्या
तर हळूहळू तुमच्या मनावर देखील कंट्रोल येऊ शकतं. उदाहरणार्थ तुमचं जर मन म्हटलं की मला आज अभ्यास करायचा नाही, तर तुम्ही त्याला सांगा का करायचा नाही, आज अभ्यास करणार. मन जर म्हटलं की आज जरा खेळायला जाऊ, त्याला म्हणायचं का बरं खेळायला जाऊ, मुळीच जायचं नाही, आज मी अभ्यास करणार म्हणजे करणार. मन जर म्हटलं की आपण थोडाच वेळ मोबाईल बघू, थोडाच वेळ रील्स बघू, त्याला सांगायचं का बरं, आता हा काही रील बघण्याचा किंवा मोबाईल बघण्याचा वेळ नाही, आता मला अभ्यासच करायचा. अशा पद्धतीने मन जे म्हणेल त्याच्या विरुद्ध करण्याचं जर धाडस तुम्ही दाखवलं, त्याच्या विरुद्ध करण्याचं सातत्य जर तुम्ही दाखवलं, तर तुमचं हे मन देखील तुमच्या कायात येऊ शकतं, तुमच्या नियंत्रणात येऊ शकतं. आणि त्यानंतर तुम्ही जे जे ठरवाल ते करायला ते तुम्हाला मदत करू शकतं. असं हे टेक्निक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासात सातत्य आणण्यासाठी किंवा नियमितपणा आणण्यासाठी मनाला कशा पद्धतीने सूचना द्यायच्या किंवा मनाशी कसं वागायचं त्याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या 2 मित्रांना तो नक्की शेअर करा.